पण अभिमान नाही आला पाहिजे बरं का. नाहीतर तीर्थानी अहंकाराची प्राप्ती होते बरं का. कोणी काही जात नाही. आम्ही दरवर्षी जातो बाबा सोबत. गेलं मेल्याचं पुण्य, गेलं संपलं. दरवर्षी जा, एक वेळ सोडून 2 वेळा जा, 5 वेळा जा, पण अहंकार नाही झाला पाहिजे. देवा, लोक तर 4 धाम करून आले, सगळे तीर्थ गेले, आम्हाला कधी होईल त्या तीर्थाचं स्नान? कधी होईल आम्हाला? कधी घडेल? देवाला प्रार्थना करा, त्याच्याकडे बघून करा. संसारातली परिस्थिती जर कमी जास्त असेल तर त्याच्यासाठी परमार्थ थांबवू नका. प्रपंचातली परिस्थिती मागे पुढे होत असते. आजचा दिवस उद्या राहत नाही, उद्याचा दिवस परवा येणार नाही. प्रपंचातली स्थिती बदलत राहते प्रारब्धानुसार. संचित जसं असेल तसं फल मिळणार आहे, प्रारब्ध जसं असेल तसं फल मिळणार आहे. म्हणून त्याची चिंता करत बसू नये. काय चिंता करायची? अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. अन्न, मान, धन हे सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. पण योग्य आणि अयोग्याचा विचार करायचा. प्रारब्धाने जरी मिळत असेल पण ते जर अयोग्य असेल तर स्वीकारायचं नाही. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, विहित जे असेल, योग्य असेल तर त्याचा जेवढा करता येईल तेवढा स्वीकार करा. पण निषिद्ध असेल तर त्याचा पूर्ण त्याग करा. जीवनात नाही तुमचा परमार्थ होईल. पण काही माणसं सत्यातही पुढे राहतात आणि तमाशातही पुढे राहतात. एखाद्या वेळेला सत्यात पुढे नाही राहता आलं तरी चालेल, पण तमाशात पुढे राहू नका. काही माणसं सत्कर्मही करतात आणि जे माणसं सत्कर्म करतात त्यांच्या पायांनी पाय अडकून त्याला पाडण्याचाही प्रयत्न करतात. सत्कर्म नाही झालं एखाद्या वेळेला तर चालेल, पण कोणाच्या पायांनी पाय अडकवून त्याला पाडू नका. आलं का लक्षामध्ये? योग्य आहे परमार्थ करणं, सत्कर्म करणं योग्य आहे, योग्य आहे. पण जर समजा कोणी करत असेल, त्याचंच नाव मोठं होते वाटते, त्याचंच नाव मोठं होते वाटते. ती बाई लयच लिहिते, लयच लिहिते, आता त्या बाईचा हातच कापून टाकतो. मी म्हणतो तुम्हाला लिहिणं झालं तर लिहा, नाही तर नका लिहू, पण तिचा हात नका कापू. आलं का लक्षामध्ये? याचं नाव आहे निषिद्धाचा त्याग, अयोग्याचा त्याग. असा विचार जरी मनात नाही आला तरी त्याला थारा नका देऊ. जीवनामध्ये योग्याचा विचार करायचा, अयोग्याचा त्याग करायचा. अभिमान सत्कर्माचा होत असतो, ज्ञानाचा अभिमान होतो. फार वाईट आहे. या अभिमानानं मोठे मोठे समाप्त झाले, मोठे मोठे गेले. भगवान कृष्णाच्या पत्नीला सुंदरतेचा अभिमान झाला. मी किती सुंदर आहे, मी किती सुंदर आहे, मी किती सुंदर आहे. भगवंताने त्याच्यासाठी एक लीला केली. हनुमानजीला पाचारण केलं की तुम्ही द्वारकेमध्ये या. हनुमानजीचं तर ठरलेलं आहे, दर्शन घ्यायचं तर ते फक्त राम रूपाचं, सीतारामाचं दर्शन पाहिजे. प्रभूने सांगितलं ते तुम्हाला द्वारकेमध्ये मिळणार आहे. मला सांगा हनुमानजीला किती आनंद झाला असेल की मला आज सीतारामाचं दर्शन होणार आहे. किती आनंद झाला असेल. आणि हनुमानजी आता द्वारकेमध्ये यायला लागले आणि भगवान कृष्णाने सत्यभामेला सांगितलं, सत्यभामे, काय स्वामी हनुमान येणार आहे. मग त्याला फुटाणे बिटाणे देते ना खायला. फुटाणे नाही पाहिजे त्याला, मग त्याला सीतारामाचं दर्शन पाहिजे. त्याच्यासाठी तू सीता होऊन लवकर ये. सत्यभामा लगेच घरामध्ये गेली, त्या ड्रेसिंग टेबलच्या समोर उभी राहिली, मोबाईल काढला, मोबाईल सीतेचा फोटो पाहिला. सीता अशी आहे,
इकडून लावू दे तिकडून लावू दे, असं करू दे, तसं गंध होतं का, एवढं कुंकू होतं का, तेवढंच होतं का, सगळं केलं. डोळ्यात लावलं, भुयाला लावलं, कासा केसाला लावलं, इकडून लावू दे तिकडून लावू दे, ही साडी चांगली दिसत नाही, ती नेसू दे, ती काढली ती घालू दे, ती नसले ती तर, असं करता करता बराच वेळ झाला. आणि भगवान परमात्मा आवाज देतात, सत्यभामे लवकर ये, हनुमान पोहोचतोय, त्याला सीतारामाचं दर्शन द्यायचंय. ती दासींना तिच्या सखींना विचारते, का ग आता मी सीतेसारखी आहे ना? ती म्हणे थोडं थोडं. मग काय राहिलं? हा 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 ते राहिलंच वाटे अजून होटाला लावायचं, ते काढलं, ते लावू दे, अमक लावू दे, तमक लावू दे. पुन्हा घेतला पदर आणि भगवान परमात्मा राम रूपामध्ये आले आणि सत्यभामा रुक्मिणी म्हणून, आपली सीता माता म्हणून त्या ठिकाणी येऊन बसले. आणि हनुमानजी आले, प्रभूला नमस्कार केला. आज रामाचं दर्शन झालं. मातेचं दर्शन घ्यावं म्हणून बघितलं तर हनुमानजीनं नाक तोंडच मोडलं आणि विचारलं, प्रभू ही दासी कोण आहे? काय झालं असेल त्या सत्यभामेचं? सत्यभामा उठून निघून गेली, उठून निघून गेली. का? सीता म्हणून बसली होती, पण ही तर रामचंद्र प्रभूने विचारलं, हनुमान प्रभू ही तर दासीची दासी शोभत नाही. बस मान खाली घातली आणि सत्यभामा निघून गेली. भगवान कृष्णाने रामचंद्र प्रभूजींच्या रूपामध्ये आलेले त्यांनी आवाज दिला रुक्मिणीला, रुक्मिणी त्याला सीतारामाचं दर्शन पाहिजे, लवकर. आरशाच्या समोर उभी राहिली नाही, कुठे गेली नाही, फक्त डोक्यावरचा पदर सावरला आणि रामचंद्र प्रभूच्या रूपामध्ये असलेले भगवान त्यांच्याजवळ उभी राहिली. आणि सीतारामाचं दर्शन हनुमानजींना झालं. आणि खिडकीतून ही सत्यभामा पाहायला लागली, मी एवढी सजली नटली तर मी दासीची दासी म्हणे म्हणे ते हनुमान, आता ही तर तशी चालणार आहे. ही काय? सत्यभामा विचार करते, हे सत्यभामा विचार करते. खिडकीतून पाहत होती आणि सीतारामाचं दर्शन झाल्याबरोबर, दिसल्याबरोबर हनुमानजीने साष्टांग दंडवत घातला आणि ती सत्यभामा पाहत होती. तिच्या रूपाचा अहंकार समाप्त झाला. किती सुंदर आहे. हनुमानजीनं दासाचं, कारण मिटवायचा होता ना अभिमान. भगवंताने विचार केला, घरच्या घरी मिटवावं तर पटत नाही, मग डॉक्टरच्या हाताने इंजेक्शन दिलेलं बरं राहते. लोक म्हणतात कान टोचायचे असेल तर घरच्या घरी टोचू नये, मग ते सोनाराच्या हाताने टोचलेले बरं राहतात. तसं हनुमानजी सोनार म्हणून आणला आणि अभिमान त्या सत्यभामेचा नष्ट झाला. आणि दुसरा अभिमान, नारदाला बोलून तिच्या संपत्तीचाही अभिमान नष्ट केला. संपत्ती एवढं मोठं सोनं. भगवंताच्या सांगण्यावरून नारद मुनी द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर पहिले सत्यभामेच्या घरी आले. आहा, गुरुदेव सत्यभामेचे गुरु आहेत बरं का नारद मुनी. का? नारदाजवळून संगीत कला सत्यभामेनं शिकली होती. नारद मोठे गायक संगीत वादक होते, नंतर विना सत्यत राहत होती, सतत विना राहत होती नारदाजवळ. आणि हे संगीत कला नारदाजवळून सत्यभामेनं शिकली होती. म्हणजे बायांनी भजन शिकलं पाहिजे बरं का, बायांनी भजन केलं पाहिजे. आनंद वाटला मला तुमचा इकडे हरिपाठ सुरू झाला म्हणे दत्ताच्या मंदिरावर. तिकडच्या बायाने तिकडे हरिपाठ करावं, इकडच्या बायाने इकडे राम मंदिरावर हरिपाठ करावं. तिकडे एक रेणुका मातेचं मंदिर आहे, त्या तिकडे शाळेकडे तिकडच्या बायाने तिकडे करावं. इथे देवीचं मंदिर आहे, दुर्गा मातेचंच ना, जगदंबा माता, त्या मंदिरावरती हरिपाठ करावं. इकडे ते नाथाचं आहे मंदिर, तिथे देवापती करावं, दोन बायांना हरिपाठ म्हणावं. जिथे ज्याला शक्य होत असेल तिथे करावं, त्याच्यासाठी मंदिर आहे. आणि माता माऊल्यांनी एकत्र यावं. आणि जसं पुरुषाचं वारकरी भजनी मंडळ आहे
तसं महिलांनी सुद्धा भजनी मंडळ तयार करावं. पुढच्या वर्षी मी तुमचं भजन ऐकल बरं का. कीर्तनात नाही उभं राहायचं, तुम्ही भजन म्हणायचं. भजन ते आचल बचल गाणे नाही म्हणायचे, संतांचे अभंग म्हणायचे, ज्ञानोबरायचे, तुकोबरायचे. हा सुंदर पैकी गवळणी नाट. तुम्ही म्हणायला लागल्या, सांगू तुम्हाला, तुमच्या गावाच्या महिला भागवतातनी सगळ्यात जास्त आहेत, म्हणून या गावातले मुलं सुद्धा सगळ्यात जास्त माळकरी झाले. कारण मुलगा जास्त आईचा ऐकतो, म्हणून या गावातले मुलं जास्त माळकरी झाले. पण अजून माणसाला पाहिजे तसा अजूनही काही आवड लागली नाही. तर मी म्हणतो, मोठेपणी तुमचा मुलगा बिघडणार नाही याची काळजी घेण्यासाठी तुम्ही भागवतात बसत जावा, कीर्तनात बसत जावा, की जेणेकरून तुमच्या मुलाला असं वाटलं पाहिजे की माझे बाबा भागवतात बसत होते, कीर्तनात बसत होते, आपणही बसलं पाहिजे. हे शिकवण्यासाठी बसा. तुम्हाला गरज नसेल, तुम्ही ज्ञानी झाले, पण तुमच्या नातानं बसावं, तुमच्या मुलानं बसावं एवढ्यासाठी तुम्ही बसत चला. नाहीतर फार मोठी नुकसानीची बाजू आपल्याकडे येईल. म्हातारपणात कपाळावरती हात लावावा लागेल बरं का. ही वेळ येऊ नये याच्यासाठी परमार्थ करा करा. सत्यभामेला अभिमान कशाचा? संपत्तीचा. 8 भार सोनं देतो तो म्हणे दररोज. किती सोनं असन, किती सोनं असन तिच्याकडे. त्या अहंकारातच राहायची ती बरं का. आणि नारद मुनी आले, आज गुरुदेवाचं पूजन केलं आणि नारद मुनी सत्यभामेची स्तुती करायला लागले. कधी आले महाराज? बस आता येतच पहिले माझ्या घरी. सत्यभामे तुझ्या घरी. किती भाग्यवान आहेस तू, भगवान परमात्म्याची किती प्रिय आहेस तू. अरे तुझा हट्ट पुरवण्यासाठी भगवंताने इंद्रासोबत, देवतेसोबत, त्या पारिजातकासाठी युद्ध केलं. तुझ्यासाठी किती आवडतीयस तू भगवंताची. काही नाही, जे वस्तू दानात मिळाली ती घेऊन जातो ना. काय मिळाला दानात? भगवान कृष्ण. कोणाला मिळेल बरं? कोणाला मिळेल असा? नारदाला मिळाला तो. नारद मुनी आले दरबारात. चला ते म्हणजे कुठे? दानात मिळाला. आधी सगळं ठरलेलंच होतं. भगवान दरबारातून उठले आणि नारदाच्या सोबत निघाले. ते म्हटले दानात मिळाले म्हणजे आता नारद कोण झाले? स्वामी. आणि हे कोण झाले? नोकर. ते म्हटले स्वामी ते माझ्याजवळ काहीतरी द्या ना. ते म्हटले भजनासाठी विना आहे तो तर देऊ शकत नाही. मग दुसरं काहीतरी. ते म्हणजे दुसरं काही नाहीच आपल्याजवळ, फकड महात्मा. काहीतरी द्या. नारदानं सांगितलं दुसरं तर काही नाही, पण स्वामी मला काहीतरी सेवा करू द्या. तुमच्या पायातल्या पादुका तर द्या. सेवकाच्या श्री धरून चाले पादुका. भगवान परमात्म्याने त्या पादुका आपल्या डोक्यावरती घेतल्या. द्वारकाधीश जगाचा मालक, पण भगवत भक्ताच्या पादुका तो डोक्यावरती घेतो आपल्या. हा. आणि भगवान निघाले. सगळ्या पत्न्या एकदम भगवान प्रभू निघाले. नारदाच्या आडवे आले. नारदा हे काय? हे कुठं चालवलं भगवंताला? थांबा बाजूला सारखा. तसा नेत नाही. दानात भेटला. दानात भेटला. ती कालिंदी म्हटली कोण दिला दानात? सत्यभामेने. सत्यभामेने दिला. मित्रबंदी आली, कालिंदी आली, भद्रा आली, लक्ष्मणा आली. बघितलं का? काय बघितलं का? या सत्यभामेला दान दिला म्हणे. तिच्या काय बापाचा एकटीचा आहे का? बाया काय बोलतील नेम नाही मग अशा वेळेला. तिच्या काय एकटीचाच आहे का? आणि तिच्या काय अधिकाराचा? आणि तिनं काय म्हणून दान दिला? आणि तुझं काय चालणार? नारदा तुम्हाला कळू नये का? ते काय एकटेच आहे का? नारद म्हटले बाकीचं माहित नाही. दानात भेटला. आणि दान दिल्यानंतर एक वेळ शब्द दिला आणि तो जर पूर्ण केला नाही तर माणसाची अधोगती होते. म्हणून दिलेलं दान परत घेऊ नये. भागवतामध्ये कथा आहे एक कथा आहे. गाईचं दान देणारा राजा. गाईचं दान गेलं. दिल्यानंतर एक गाय पुन्हा गोठ्यात येऊन उभी राहिली. आणि तीच गाय दुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणाला दान दिल्या गेली. ऐका
ज्या ब्राह्मणाला आधीच्या दिवशी गाय ती दान दिली होती ती गाय गोठ्यामध्ये परत आली, पण राजाला ती गाय तर ओळखायला आली नाही. पुन्हा त्याच गायीचा संकल्प दानाचा दुसऱ्या ब्राह्मणाला दुसऱ्या दिवशी झाला आणि गाय शोधण्यासाठी म्हणून तो ब्राह्मण पहिल्या दिवसाचा ब्राह्मण आला तर गायीचा संकल्प सोडला आणि हा ब्राह्मण घेऊन चालला गाय. तो म्हटला गाय राजा माझी आहे. राजा म्हटला ती तर मी दान दिली. तो ब्राह्मण म्हटला गाय माझी आहे, मला दानात मिळाली. कालचा ब्राह्मण म्हटला नाही राजा गाय माझी आहे, ती मला काल तू दानात दिली. राजाला थोडासा संयम आणि विवेक असता तर नम्रतेची भाषा बोलला असता, पण राजाला अभिमान झाला. राजा म्हटला मग काय झालं, एवढ्या गायी मी दान दिल्या त्याच्यातली एक गाय माझी परत आली, मला माहिती नाही म्हणून मी त्या ब्राह्मणाला दान दिली. एका गायीच्या बदलात ती 5 दान गायी घेऊन जा. तो ब्राह्मण म्हटला राजा 5 नाही, माझी मला गाय पाहिजे. तो ब्राह्मण म्हटला मी गाय मला दानात मिळाली, मी परत देऊ शकत नाही. कोण अडकलं कैचीत? राजा ऐकला, पण राजाचा अभिमानात बोलणं आलं आणि त्या ब्राह्मणानं सांगितलं दिलेली गाय तू परत पुन्हा तिचा सत्कर्म करतो, दान करतो, परत घेतो आणि अभिमानानं बोलतो जा सरड्या होऊन पडशील. एवढं मोठं दान केलं आणि सरड्या व्हावं लागलं. शब्द बदलला म्हणून दानाचा शब्द बदलू नये, त्याच्यातनी अभिमान होता कामा नये. मला का लक्षामध्ये हे भागवत आपल्याला शिकवते. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात राजा, नारद मुनी म्हणतात बाजूला व्हा, दानात मिळाला, बाजूला व्हा. ह्या सगळ्या बाया पळतच गेल्या कोणाकडे? सत्यभामेकडे. सत्यभामे ए सत्यभामे तू काय केलं? भगवंताला दान दिलं? ते म्हटले हो. अगं पण का? मला जन्मोजन्मी मिळाला पाहिजे म्हणून. अगं जन्मोजन्मी मिळेल तेव्हा मिळेल, पण आता चालला ना कुठे? नारदासोबत. आणि मग त्या सत्यभामेला घेऊन आले. तुला एकटीला तुझा एकटीचा स्वतः का, तू कसा काय दिला? त्याचं बोलायला लागल्या. सत्यभामा आली, सत्यभामेने पाहिलं भगवंताच्या हातात नेते बाजूला उन्हात निघालेले आहे, पायात काही नाही. सत्यभामा पुढे आली आणि म्हणाले प्रभू जेवणाची वेळ झाली, जेवण तर करून जा. नारदानं सांगितलं चला बाजूला, जेवण करून जा. तुझा काय संबंध आहे? ते म्हटले माझा काय संबंध? दानात मी मिळाला, अधोगतीचा जाशील. अरे पण माझे स्वामी. आणि मग लक्षात आलं सत्यभामेला आहे ते गमावलं. सगळ्या बोलायला लागल्या. सत्यभामा म्हटली नारदांना, नारदा पुन्हा आम्हाला परत मिळावा याच्यासाठी काही उपाय आहे का? धर्मशास्त्रामध्ये काही उपाय आहे का? नारद म्हटले सगळ्यात पवित्र असलेलं संपत्ती तुमच्याकडे धातू काही असेल त्याच्या जर भरोभार दिलं, जे भगवंताची विभूती असेल सगळ्यात पवित्र, ते जर त्याच्या भरोभार दिलं तर मी मात्र तुमचा पती तुम्हाला परत देईल. सत्यभामा म्हटले भगवान परमात्म्याची विभूती सोनं आहे, धातू नाम सुवर्णच नाही, आणि माझ्याकडे सोन्याला काही किंमत कमी नाही. चौकात तराजू लावला, तराजू चौकात लावला, चौकात, आणि चौकातनी एका पारड्यामध्ये देवाला बसवलं. कशासाठी? तुला करण्यासाठी. भारोभार सोनं द्यायचं आहे ना. हा अभिमान होता ना या सत्यभामेला, माझ्याकडे सोनं काय कमी आहे. आणि सगळ्या दासींना आज्ञा दिली. कोठाराच्या कोठर रिकाम होत होते आणि त्या तराजू मध्ये टाकल्या जात होते, परंतु पारड ते हलत सुद्धा नव्हतं. ते तराजू अंगावरचे काढले सगळ्यांनी, अंगावरचे सगळ्या पत्न्यांनी अंगावरचे काढले. का? तर आपला पती परत मिळाला पाहिजे, त्यांच्याच नावाचा आहे, कशाला ठेवता, काढा. त्या तराजूत टाकलं, परंतु काहीच परिणाम नाही. शेवटी 16,107 आपापल्या घरातला अंगावरच झाडून टाकतात, परंतु जरासही उचललं नाही. एवढं सत्यभामा तर पाहतच राहिली, खाली मान घातली. तिला विचार करायला लागले आता काय करावं. तेवढ्यात लक्षात आलं की इथे मोठ्या बाई दिसत नाहीत.
रुक्मिणी माता दिसत नाही. म्हणून तिथे निघाली आणि रुक्मिणी मातेकडे आली. ताई, मी संकटात आहे. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसला, उठा के चला. बसला उठा के चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसला, उठा के चला. ऐकून सखले ब्राह्मणवाणी, ऐकून सखले ब्राह्मणवाणी, अर्पण केला सारंग पाणी, अर्पण केला सारंग पाणी. उठा के चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसला, उठा के चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसला, उठा के चला. उठा जे चला, उठा जे चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कसा. आपले प्रभू चालले, निघाले. रुक्मिणी मातेला कळालं. रुक्मिणी मातेला प्रसन्न होण्यासाठी त्या तुळशीला अति प्रिय आवडणारी तुळस आहे. भगवंताला अति आवडणारी तुळस प्रिय आहे भगवान परमात्म्याला. म्हणून त्या तुळशीला सुद्धा कृष्ण प्रिय आहे. त्या तुळशीला तुम्ही तसं एक एक पत्र तिची आज्ञा घेऊन तोडा आणि भगवान कृष्णाच्या चरणावरती समर्पित करा. तुम्हाला सौभाग्याचं ध्यान तुळशी माता देते. आणि या गावाच्या महिला 35-40 एकत्र येऊन तुळशी अर्चन पूजा करतात. धन्य आहे. तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे माझा. तुळशी अर्चन पूजा 35-40 महिला एकत्र करतात बरं का गुरुजी, प्रत्येक पौर्णिमेला. वा, बाकीच्याही महिलांनी एकत्र येत चला. एखाद्या महिलेला नाही येता येत समजा तर घरच्या घरी करा, पण एकत्र येऊन केलेल्या पूजेचं फल फार मोठं आहे, फार मोठं आहे. करा. रस्त्यानं चालत असताना कृष्ण हातात घेऊन पूजेचं ताट घेऊन निघालं तर लोक हसतील, याच्यापेक्षा दुसरं काय होईल. पण हे हसणारे लोक, त्यांच्यासाठी जर आपण थांबलो तर आपल्याला पुण्य कोण देणार आहे? कोण देणार आहे त्याला बोला. कोण देईल पुण्य आपल्याला? कोण उद्धार करेल आपला? आपलं सौभाग्याचं दान कोण देईल? ते तुळशी माता प्रसन्न झाल्यानंतर ते सौभाग्य आपल्याला देईल. प्रार्थना करते का? त्या तुळशीला भगवंताच्या चरणावरती समर्पित करा. निश्चितच तुम्हाला ते फल दिल्याशिवाय राहणार नाही. अति प्रिय आहे भगवंताला ते तुळस, म्हणून भगवानही प्रसन्न होतात. आणि प्रभू प्रसन्न झाले. ऐका, प्रभू प्रसन्न झाले की त्यांची पत्नी लक्ष्मी ती प्रसन्न होते. आणि त्या घरातून ज्यांनी हे केलं, तिच्या पतीला प्रसन्न केलं, त्यांना ती लक्ष्मी कधीच विसरत नाही. काढून दिली तरी घरातून जात नाही, एवढी ती प्रसन्न होते. तुळशी अर्चन पूजेचे फल आहे. तुळशी महाराणी जवळ रुक्मिणी माता गेलेली आहे आणि रुक्मिणी महाराणींनी त्या तुळशी महाराणीला प्रार्थना केली, पूजन केलं, ओवाळलं आणि तुळशीचं पत्र एक आपल्या आरतीमध्ये घेतलं. माते, माझं सौभाग्य मला परत दे, असं म्हणून रुक्मिणी माता त्या चौकामध्ये आलेली आहे. भगवान तराजू मध्ये बसले. आल्यानंतर मनोमन भगवंताला प्रार्थना केली, प्रभू आपल्याला मी काय देऊ शकते? माझ्याकडे आहे तरी काय? तुम्ही कृपा करा, माझ्या भावाला तुम्ही प्रसन्न व्हा. म्हणून प्रभूला तिलक केला, नमस्कार केला,
आणि ज्या तराजू मध्ये बसलेले आहेत त्या तराजूची सुद्धा पूजा केली. काय भाग्यवान आहेस तू की आज भगवंताने तुझा स्वीकार केला आणि तुझ्यामध्ये येऊन बसले. काय भावना आहे, भक्ताची भावना अशी असली पाहिजे. भगवंताची असलेली वस्तू ऐका, भगवंताची असलेली एखादी वस्तू जर समजा खाली पडलेली असेल तर ती आपल्या मस्तकाला लावा. का तर ती भगवंताची आहे, खाली पडलेली होते. कसही भगवंताचे कपडे, भगवंताचा शृंगार कुठे टाकू नका. भगवंताला वाहलेल्या अक्षदा जर खाली पडल्या असतील तर पायाखाली येणार नाही याची दखल घ्या. त्या अक्षदा आपल्या कपाळाला लावा. तुळस भगवंताला वाहली असेल तर ते तुळशी दुसऱ्या दिवशी ती हातामध्ये घ्या, आपल्या मस्तकाला लावा. फुल भगवंताला वाहलं असेल तर भगवंताच्या चरणावरचं ते निर्माल्य उचलायचं, ज्या वेळेला पूजा करायचं त्यावेळेला उचला आणि त्यावेळेला मस्तकाला लावा आणि त्याचा सुगंध घ्या. तसं फुल असं धरायचं आणि फेकून द्यायचं असं नाही. ते फुल उचलायचं, आपल्या मस्तकाला लावायचं. का ते फुल खूप भाग्यवान आहे की त्याचा जन्म त्यानं सफल केला आणि भगवंताच्या चरणावरती तो समर्पित झालाय. त्याचं जीवन साफल्य झालं. त्या फुलाला नमस्कार करा आणि त्या फुलाला ते सांगा, जसा तो भगवंताच्या चरणावरती गेला ना तसं आमचं मन नित्यसाठी भगवान परमात्म्याच्या चरणावर राहावं एवढा आम्हाला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. म्हणून त्याला नमस्कार करावा. भगवंताच्या चरणावरती ते फुल धरायचं आणि कुणीकडे टाकून द्यायचं असं नाही. ते निर्माल्य एका पिशवीत व्यवस्थित ठेवा. एक तर आपल्या शेतामध्ये त्याला व्यवस्थित खड्डा करून टाका, नाहीतर एखाद्या गंगेमध्ये प्रवाहित करा. कुठेही टाकू नका उकरड्यावर, कुणाच्या एखाद्या रस्त्याच्या साईडला नाही. ते भगवंताच्या चरणावरती समर्पित झालेलं आहे. जो जो जीव, अरे जर पत्र पुष्प भगवंताला जे अर्पण होते ते माणूस कुठे टाकत नाही, तर जो जीव भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित झाला तो काही जीव काही यम लोकात जाणार आहे, त्याची ही सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही. तो यम राजा भगवान परमात्म्याच्या वैकुंठात त्याला पाठवतो, त्याला घेऊन जातो. का तर भगवंताच्या चरणावरती समर्पित झालेला आहे. त्या तराजूला सुद्धा तिनं कुंकू लावलं, त्याची आरती केली तराजूची आणि नमस्कार केला त्या तराजूला. का तर भगवंताने त्या तराजूचा आज स्वीकार केला. काय भावना असेल, काय भावना असेल. तुम्ही शिवलेला कपडा आहे, देवाच्या अंगात घातलेला आहे, पण आता तो देवाचा झालेला आहे. आलं का लक्षामध्ये. तो कपडा आता पुन्हा आपल्या अंगावरती परिधान नाही करायचा. मग प्रसाद म्हणून घ्यायचा असेल तर कुठेही नाही टाकायचा. ते तुमच्याच घरचं असेल, तुमच्याच घरचं वस्त्र असेल, पण हे व्यासपीठवर टाकलं, आता ते व्यासपीठ झालेलं आहे, त्याच्यावरती कोणीही बसू नये. त्याची पवित्रता सांभाळली पाहिजे. हे स्टेज आहे, हे स्टेज कुठेतरी लग्नात टाकलं असेल तर त्याच्यावरती बूट चप्पल येऊ शकते, पण हे भागवताचं व्यासपीठ तयार झालं म्हणून या मंडप मध्ये चप्पल बूट येता कामा नाही. भगवान परमात्म्याचा तो अवमान आहे. सांभाळलं पाहिजे. पवित्रता ही सांभाळल्या गेली पाहिजे. त्याच्यासाठी अंतःकरणाच्या भावना पाहिजे. ही आपल्या गुरुजीने दिलेले संस्कार आपण सांभाळले पाहिजे. आई वडिलांनी आपल्या मुलाला हे संस्कार दिले पाहिजे. पूर्वीची मोठी माणसं पंगत जर दिसली तर तिथून बूट चप्पल घालून जात नव्हते. आता लोक बूट घालून खायला लागले, तो भाग वेगळा. असं धरायचे, मंदिराच्या समोरून जरी गेलं तरी असं पाठीमागून घेऊन जा. काही लोक आताही बिडी वडता वडता मंदिर आलं की असं करतात. पण देव सर्व ठिकाणी आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही ते धुपट टाकत आहे त्याच्यात देव नाही का. तर काही का असेना तुमच्या मंदिरामध्ये देवाची भावना निर्माण झाली पाहिजे. हे देव आहे आमचा इथे. त्याचं पवित्र पाळलं गेलं पाहिजे, त्याचा आदर ठेवला गेला पाहिजे. त्या तराजूला नमस्कार आहे. आणि मग दुसऱ्या पारड्यातनी बघितलं तर सगळं तो सुवर्णाचा ढीग लागलेला आहे. रुक्मिणी मातेनं सगळ्यांना प्रार्थना केली की हे काढा, हे काढा.
का तर हे माईक आहे, हे अभिमानाचं आहे. सगळं काढण्यात आलं. सत्यभामा तर पाहतच राहिले हे काय चाललं. आणि मग तिनं ते मंगळसूत्राला आपलं ते पान लावलं आणि त्या तराजू मध्ये ठेवलं. भगवंताचं पारडं वर उचलल्या गेलं. भगवान परमात्मा त्या एका तुळशीच्या पानानं तो तोलल्या गेला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. बोले तुळसी महाराणी की. हे सगळं त्या सत्यभामीने बघितलं आणि तिच्या संपत्तीचा जो अभिमान होता तोही नष्ट झाला. भगवान परमात्म्याने एवढी लीला कशासाठी केली तर सत्यभामा ही भगवान परमात्म्याची जशी अर्धांगिनी आहे तशी ती भक्त आहे. पत्नी म्हणून असलेली तिचाही अहंकार सहन भगवंतानी केला नाही तर आपला काय अहंकार भगवंताला सहन होईल, तो अभिमान सहन होईल. तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान वाटे देवा. तीळ मात्र जरी अभिमान झाला तर देवाला तो सहन होत नाही. मग तो कुठलाही असू द्या, तो अभिमान नाही सहन होत. अभिमान नाही झाला पाहिजे. अभिमान धरावा, अभिमान करू नये. अभिमान कशाचा धरावा की आम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलो ती सेवा आम्हाला रामचंद्र प्रभूजी प्राप्त झाली याचा अभिमान धरावा. याचा धरीना अभिमान, 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 याचा अभिमान धरेल, याचा अभिमान करेल. का माझ्या वडिलाचे मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. आमच्या वडिलाची मिराशी आहे. आमच्या आजोबा पंजोबाने हे मंदिर बांधलेलं आहे. या प्रभूची सेवा आमचा अभिमान आहे करण्याचे. म्हणून त्याचा अभिमान धरावा आणि अभिमान धरून राहिलेलं काम परिपूर्ण करावं. याचं नाव आहे अभिमान धरणं. त्याला म्हणतात अभिमान धरणं. पण जे केलं त्याचा अभिमान करू नये. अभिमान धरावा, अभिमान करू नये. बरं का, आम्ही अभिमान धरत नाही, अभिमान करतो. अभिमान आला नाही पाहिजे. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, ज्या गोपींसाठी भगवान परमात्मा काहीतरी निमित्त करायचा आणि त्या गोपींकडे तो जायचा, त्या गोपाळांसाठी जायचा. अरे वैकुंठ सोडून तो त्या गोकुळामध्ये आला. कशासाठी तर त्यांच्या प्रेमासाठी, त्या गोपींच्या प्रेमासाठी. त्या गोपींचं प्रेम काय आहे? प्रमाणम तत्र गोपिका. तो भक्तीनं कसा प्राप्त होतो याला प्रमाण जर काय असेल तर भागवतकार म्हणतात गोपींचं प्रमाण आहे त्याला. गोपींचं प्रमाण, त्या भक्ती प्रेमानं तो प्राप्त होतो. काय अधिकार असेल त्या गोपींचा, काय अभिमान असेल, काय त्यांचा अधिकार असेल. पण शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजन, साधना करता करता या गोपींना सुद्धा थोडासा अहंकार झाला होता. हा थोडासा अहंकार झाला. परीक्षिती राजाने विचारलं त्या गोपींनाही अहंकार झाला? ज्या सर्व इंद्रियाच्या द्वारे त्याचे रसपान करतात, सर्व इंद्रिय त्याचं रसपान करतात, त्यांनाही अभिमान व्हावा. राजा म्हणून तर सावध राहणं फार महत्वाचं आहे. सावधगिरी महत्वाची आहे. कसा प्रसंग आहे तो, कोणता प्रसंग आहे? शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, इंद्राला ही अभिमान झालेला होता ना की
माझ्यामुळे मला आता ही गोकुळातली मंडळी आता पूजा करणार, त्याचा अभिमान नष्ट करण्यासाठी तर गोवर्धन उचलला. 7 दिवस 7 रात्रीपर्यंत पाऊस पडला, परंतु एकालाही पाण्याचा थेंब लागला नाही. मग इंद्र शरण आला की एवढा 7 कोसाचा पर्वत आपल्या करंगळीवर धरणारा कोण? तर गोपाळांना सुद्धा अभिमान, एक एक अभिमान ऐकत राहतात. गोपाळांना झालेला अभिमान आपल्या काड्या लावल्या, कर हात खाली. भगवान म्हटले अरे खाली येईल तो पर्वत. खाली येईल. करंगळी धरून उभा राहिला. कमीत कमी अरे स्वतःच्या मनाला तरी काही वाटलं पाहिजे. त्या खरजेतल्या लोकांचा पहा जरा असं, मंदिराच्या कामासाठी त्यावेळेला त्यांनी 5,000 रुपये जाहीर केले होते, पण काम अजून थोडस अपूर्ण वाटायला लागले तर पुन्हा अजून 5-6 हजार रुपये घेऊन आले. आमच्या बापूने बरं का गुरुजी माळ घातली, टाळ्या वाजून स्वागत करा. तुम्ही होतेच वाटते त्या दिवशी. आणि माळ घालत असताना ते म्हटले महाराज माझी इच्छा आहे म्हणे, मी 5,000 रुपये मंदिराला दिले पण अजून 5,000 रुपये मी द्यावे अशी माझी इच्छा आहे. स्वतःहून कोण म्हटलं नाही. मी म्हटलं मग एक काम करा ना, तुमचे 5,000 रुपये तुम्ही दिले, 5,000 रुपये तुमची द्यायची इच्छा आहे. माझी अशी इच्छा आहे की तुमच्या कुळाचा 1,000चा दीपक अजून तुम्ही राम मंदिराला दिला पाहिजे. तर ते म्हटले महाराज ठीक आहे, काही हरकत नाही. आता 6,000 रुपये पूर्ण दिल, 11,000ची पूर्ण पावती त्यांनी राम मंदिरासाठी केली. मी तुमच्या गावातली माणसं आहे, असे तर किती असतील, तुम्ही दिसले समोर म्हणून सांगितलं. अनेक आहे त्याच्यात तसे, अनेक. काही माझ्यापर्यंत नाव मला माहित नाही, पण तुम्हाला तर माहित आहे ना, म्हणून माणसं उभी आहे. हा, आणि तू फक्त करंगाळी धरून उभा राहिला आणि माझ्या करंगाळीवर होतो कर हात खाली. स्वतःच्या मनाला वाटू दे काहीतरी. काही गावात नाही जा, असे सप्त्यावाली माणसं जातात. सप्ताह आहे हो आपला. बाबा तुम्ही काय नाही सगळ्या गावासाठी करता, तुम्ही कुठं स्वतःच्या घरच्यासाठी मागता. असं वाटते अर्ध्या सप्त्याचे पैसे हेच देते का. सगळं बोलताना मग म्हणते मग पावती बुक आणलेलं आहे, लिहा ना म्हणते आपले 101 रुपया. भिकाऱ्या 10 एकर जमीन आहे, 101 रुपया सांगतो, लाज वाटत नाही? शोभते का? तुमचं गाव खूप चांगलं आहे, आमच्या तिकडचं सांगतो 50 रुपये देऊ, सगळं घर जेवायला येऊ आणि कुत्र्याले वाढण घेऊन जाऊ आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला 1 रुपयाचा हिशोब विचारू. देणाराने दान देत राहावं, करणाराने त्याचं पाहत राहावं. पण सांगू का तुम्हाला गुरुजी, फार मोठा स्वाभिमान आहे मला, अभिमान वाटला मला बरं का. ज्यांच्याजवळ तुम्ही 1 रुपया आपला कष्टाचा दिला असेल, त्या माणसाने 1 रुपया वहिनीत टिपून ठेवला. दादा तुमची वही पाहिली माझ्या डोळ्यात, खरंच पाणी आलं. असा हिशोब राहिला पाहिजे. माणूस संसारासाठी प्रपंचासाठी आपलं चोख करेल, परंतु देवाचंही चोख काम करायचं, अशी माणसं या गावात. एक वेळ दादाचं टाळ्या वाजून स्वागत करू आपण. 1 रुपयाचा हिशोब. ज्या दिवशी मंदिर पूर्ण होईल दादा, त्या दिवशी मी माझ्या मुखातून हे हिशोब वाचून दाखवून. 1 रुपया तुमचा त्या मंदिराला लागेल, काळजीच करू नका. पण तुमचं सहकार्याची गरज आहे. कार्यकर्ते मंडळीला तुमचं सहकार्य पाहिजे. ही मंडळी करते, तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहा. आमचे बापू म्हटले एवढे तर दिलेच म्हणे महाराज, पण गावातल्या मंडळींना सांगा म्हणे माझ्यासोबत या, अजून मी पैसे गोळा करून देतो. काही हरकत नाही, येतील एक दिवस. गावातलेच अजून बाकी राहिले आपले. गावातल्या लोकांनी थोडस लक्ष द्या, आपापली काठी लावा त्याला. आपल्या काठीवरती होत नाही, आपल्या 1000 रुपयानं होत नाही, पण आपल्या 1000 रुपयानं ते काम झाल्याशिवाय राहत नाही. एकटा देऊन टाकेल कोणी, पण आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे. आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे, प्रत्येकाला मिळालं पाहिजे. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, जीवनामध्ये
सत्कर्म करावं, पण त्या सत्कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेऊन आहे ते भगवंताच्या चरणावरती टाकून द्यावं. भगवंताने आपल्याकडून हे करून घेतलं. सगळं श्रेय भगवंताला द्या. भगवान परमात्मा तुम्हाला यश दिल्याशिवाय राहत नाही. देवाचा जय करतो आपण, कशासाठी? आपण केला तर देवाचा जय होतो का? त्याचा तर जयच आहे, पण आपला जय व्हावा म्हणून देवाचा जय करा. आपला जय झाल्याशिवाय राहत नाही. बोले गोपाल कृष्ण भगवान की, श्री रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की जय. जय देवाचा करायचा आहे, त्याच्यामुळे आपला विजय होतो. आपला विजय होतो. त्याचा तर जयच आहे. आपण केला तरी आहे, नाही केला तरी आहे, पण आपला विजय झाला पाहिजे ना. म्हणून त्याचा जय जयकार आहे. म्हणून त्याचा जय जयकार आहे. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, गोकुळातल्या मंडळींनी भगवान कृष्णाला सांगितलं की तुझा ही करंगळी करा खाली. भगवान म्हटले सांभाळा बरं का. हो कर खाली. भगवंतानी करंगळी खाली केली तर कडकड कडकड काड्या मोडायला लागल्या. पुन्हा प्रार्थना केली, भगवान परमात्मा कृपाळू आहे, पुन्हा तो करंगळी धारण करतो. इंद्राला हे सगळं कळालं आणि इंद्राने भगवान परमात्म्याला अभिषेक केला. ज्या ठिकाणी अभिषेक केला ते गोवर्धनाच्या जवळ, गोवर्धनाच्या पायथ्याशी सुरभिकुंड म्हणून आहे. गोवर्धनाची प्रदक्षिणा ज्यांनी केली त्यांना मी तो सुरभिकुंड दाखवला. तो सुरभिकुंड जिथे आहे तिथे इंद्राने भगवान परमात्म्याचा अभिषेक केला आणि प्रदक्षिणा करून माफी मागून तो निघून गेला आणि नाव दिलं भगवंताला गोविंद. बोले गोविंद भगवान की. जे गोविंद नाव आहे त्या समयाच्या वेळेला इंद्राने भगवंताला दिलेलं नाव आहे. कार्यानुसार भगवंताचे नाव आहे. इंद्राचा अभिमान नष्ट झाला. अरे ब्रह्मदेवाला अभिमान झाला. ब्रह्मदेवाला त्याने आपला बाप ओळखला नाही तर आपल्यासारख्याला काय कळणार आहे तो. त्या ब्रह्मदेवाला अभिमान झाला. त्याचा अभिमान नष्ट करण्यासाठी भगवंताने तो सगळ्या रूपामध्ये तो नटला. गायी तोच झाला. आमचे गुरुजी म्हटले तो गायीच नाही, ते गोपाळच नाही, त्या गोपाळाच्या अंगावरचे कपडे तोच झाला. त्या गोपाळाच्या हातातल्या काठ्याही तोच झाला. त्या गोपाळातल्या नाकातला शेंबूडही तोच झाला. तो काय होत नाही. आणि मग ते सगळं बघितल्यानंतर ब्रह्मदेवाचाही अभिमान नष्ट झाला आणि ब्रह्मदेवही शरण येतो, भगवंताला प्रार्थना करतो आणि आपल्या लोकांमध्ये निघून जातो. ब्रह्म लोकांमध्ये निघून जातो. भगवान परमात्मा क्षमा करतो बरं का. अतिप्रिय भगवान परमात्म्याचे भक्त म्हणजे गोपिका. अतिप्रिय अतिप्रिय. ज्या गोपाळासाठी, ज्या गोपींच्या संरक्षणासाठी भगवान परमात्म्याने 2 वेळा अग्निपान केला. 2 वेळा अग्निपान. एक वेळ प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष. डोळे लावून एक वेळेला डोळे लावायला सांगितले. सगळा अग्नी 12 गाव अग्नी गिळला आणि एक वेळेला डोळे उघडे ठेवून तो अग्नी गिळला. भगवान परमात्मा भक्ताचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं दोन्ही पद्धतीनं तो रक्षण करत असतो. दोन्ही पद्धतीनं रक्षण करतो. ज्याच्यासाठी तो एवढं सगळं करतो पण त्याही गोपींना अभिमान झालेला होता. शरद पौर्णिमेची रात्र होती आणि त्या शरद पौर्णिमेच्या रात्रीच्या दिवशी भगवंताने आपली बासरी त्या यमुनेच्या किनाऱ्यावरती असलेल्या कदंबाच्या झाडाखाली देवळा चरणी उभा राहिला आणि ती बासरी वाजवायला सुरुवात केली. त्या बासरीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी. परिणाम मन वेड झालं. मनपणानं राहिलं. ते मन वेड बनलं. ज्या पक्ष्यांच्या, ज्या पशूंच्या कानावरती हा आवाज आला ते वैरत्व विसरून गेले. ह्या भगवान परमात्म्याच्या बासुरीचा ज्याने ज्याने आवाज कानावरती ऐकला, भगवान परमात्म्याचा विचार, भगवान परमात्म्याची भक्ती, भगवान परमात्म्याचं नाम ज्याच्या ज्याच्या कानावरती आलं त्याच्या जीवनातला वैरभाव सगळा समाप्त झाला पाहिजे.
मत्सर गेला पाहिजे, द्वेष निघून गेला पाहिजे. आणि तो जर जात नसेल तर समजून घ्यावं अजून आपल्याला भगवान परमात्म्याचं नाम, भगवान परमात्म्याचे स्वरूप, भगवान परमात्म्याच्या लीला, भगवान परमात्म्याचे गुण अजून आपल्या कानावरती पडले नाहीत. अभिमान नष्ट झाला पाहिजे, द्वेष गेला पाहिजे, मत्सर केला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, क्रोध गेला पाहिजे. एकमेकाचा दुष्टपण असलेलं वैरत्व समाप्त झालं पाहिजे. अरे हाड वैर असलेले गाय आणि वाघ एका ठिकाणी पक्षी, कारण तर त्यांच्या कानावरती तो बासरीचा आवाज पडलेला होता, त्या मुरलीचा आवाज त्यांच्या कानावरती आला होता. सगळं वैरत भाव सगळं विसरून गेलेले होते. तोच मुरलीचा आवाज ज्या यमुनेच्या कानावरती गेला, ती यमुना सुद्धा उलटी व्हायला लागली. काय प्रभाव असेल त्या बासरीचा, काय प्रभाव असेल त्या बासरीचा. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजन, त्या बासरीचा परिणाम सगळ्या मंडळावरती झाला, ब्रह्मलोकावरती. अरे ब्रह्मदेव सुद्धा वेद पडत 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 तोही विसरून गेला. एवढ्या मोठ्या तालामध्ये असलेल्या प्रवीण असलेल्या त्या रंभा त्याही सुद्धा ताल चुकल्या. काय सांगावं, सगळ्या मंडळामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, इंद्रलोकामध्ये जिकडे तिकडे नभे एवढं काय घेऊन बसलात. सगळ्या जगापासून वेगळे असलेले कैलासामध्ये भोलेनाथ शिवशंकर तेही सुद्धा समाधीतून बाहेर आले. तेही सुद्धा समाधीतून बाहेर आले. शिव समाधी भूल गए, ऋषी मुनी किनारे, सगळे विसरून चालले. या मुरलीचा आवाज तो कानावरती आहे. आवाज दे रे मुरलीचा. त्या मुरलीचा आवाज कानावरती आहे. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात, राजा सगळ्या मंडळावरती तसा प्रभाव झालेला आहे. आणि तोच आवाज त्या गोपींच्याही कानावरती आलेला आहे. तोच आवाज त्या गोपींच्या कानावरती आलेला आहे. बासरी एक आहे, वादनही एकाच वेळेला आहे, पण ऐकणारे मात्र वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या गोपिका आहेत. प्रत्येकाला असं वाटायचं की भगवान मला बोलवतोय, भगवान मला बोलवतोय, भगवान मला बोलवतोय, भगवान मला बोलवतोय. म्हणून त्या गोपींनी आपल्या घरादाराचा विचार केला नाही, सगळ्यांचा विसर पडला. सासू सासऱ्याची मर्यादा राहिली नाही. त्या गोपिका घरातून बाहेर पडत होत्या, एकमेकाला सांगत होत्या चला चला. आणि पाहता पाहता भगवान परमात्म्याच्या समोर त्या वाळवंटामध्ये, यमुनेमध्ये त्या उभ्या राहिल्या. भगवंताची ती बासरी वाजत होती. अशा अवस्थेमध्ये भगवंताने ती बासरी वाजवणं बंद केले आणि कमरीला खवले आणि त्या गोपींकडे पाहायला लागले. माझ्याकडे लक्ष द्या. गोपींकडे पाहायला लागले. गोपी भगवंताकडे पाहायला लागल्या. ज्या मुरलीच्या आवाजाने, ज्या बासरीच्या आवाजाने या गोपिका तिथे पोहोचल्या होत्या, ती बासरी आता थांबलेली आहे. कृष्णा एक वेळा वाजवला, एक वेळा वाजवला. भगवंताने त्यांना प्रश्न केला की इथे तुम्ही एवढ्या रात्रीच्या वेळेला आला तरी कशासाठी, कशाकरिता आल्या? तुमचे पती घरी वाट पाहत असतील, तुमचे मुले घरी वाट पाहत असतील. अच्छा, तुम्ही यमुनेची शोभा, या वृंदावनाची शोभा पाहण्यासाठी आलात का? बघितली या वृंदावनाची शोभा, बघितली का माझी यमुना? जा आपापल्या घरी जा. त्या गोपींनी माना खाली घातल्या. सगळ्या प्रपंच सोडून आल्या होत्या त्याच्यासाठी. आणि तो म्हणतो आता घरी परत जा. त्या गोपिका म्हणतात, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता, आता आम्ही तू काढून दिलं तरी जाऊ शकत नाही, पण ते म्हणूही शकत नाही. कारण ज्याच्यासाठी आल्या होत्या तोच म्हणतो तुम्ही परत जा. काय वाटलं, काय वाटलं असेल त्या गोपींना? मान खाली घातली आणि नखाच्या पायानं ती माती कुतरडायला लागल्या.
शुकदेवजी महाराज वर्णन करतात या प्रसंगाचं, सामान्य गोष्ट नाही. एवढंच नाही तर शुकदेवजी महाराज पुढे सांगतात की त्यांच्या वेणीतले केस सुद्धा आपोआप गळून पडायला लागले. त्यांच्या शरीरातला त्राण कमी होत चालला. शुकदेवजी महाराज सांगतात की राजन, जीवनामध्ये ज्या वेळेला अशी परिस्थिती ज्यांनी आपला स्वीकार केला आणि तो म्हणतो आता स्वीकारत नाही, काय घडेल? काय घडेल? आज तो जीव पण तो यमुनेमध्ये आहे, म्हणजे भक्तीमध्ये आहे. आणि भगवान त्यांच्याकडे स्मित हास्य करून पाहतात, घरी जा म्हणतात. एवढंच नाही तर त्यांना आपला धर्म हे शिकवतात. पण त्याच्यातली एक गोपी होती, त्यानं सांगितलं, कृष्णा तो आम्हाला जो धर्म सांगतो तो धर्म आम्हालाही कळतो. आम्ही कोणी नंदाचा मुलगा म्हणून तुझ्याकडे आलो नाही. आम्हाला माहित आहे तू कोण आहेस. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, आवडे या जीवा. हे सावळ परब्रह्म आहे, आमच्या जीवाला आवडते. आम्ही तुझ्याकडे आलो ते सावळ परब्रह्म म्हणून आमच्या जीवाला, जीव दशेला आवडते म्हणून. कारण ते आमचा त्या अंशाचा आमचा अंश आहे, त्याचा आमचा अंश आहे, आमचं ते स्वरूप आहे. आम्ही जायचं तर कुठे जायचंय? आमच्या स्वरूपाला नाही प्राप्त व्हायचं तर कुठे व्हायचंय? भगवान परमात्मा त्या गोपींचा ऐकून प्रसन्न झाले की ह्या जीव दशेतल्या जरी असतील शिवाचा संबंध जोडलेला आहे. आणि भगवान त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि ते म्हणतील ते करायला लागले. भगवान परमात्मा भक्तासाठी जे पाहिजे ते करतात. फक्त त्याला तुम्ही एकरूप झाले पाहिजे, तो काही करतो. अरे काय सांगावं तुम्हाला, त्या अर्जुनासाठी तो सुभद्रा बनला रे. अर्जुनासाठी सुभद्रा बनला. काय अवस्था असेल, काय प्रेम असेल, काय अनन्य भक्ती असेल त्या अर्जुनाची. विचार करा, काय अधिकार असेल त्या अर्जुनाच्या भक्तीचा. द्वारकेमध्ये असताना शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, फिरता फिरता फक्त त्या बागेमध्ये, त्या बगीच्यामध्ये सुभद्रेची अर्जुनाला आठवण आली. तो माझा भगवान परमात्मा सुभद्रा होऊन येतो, सुभद्रा होऊन येतो. अर्जुनाने सांगितलं, तू मला भेटली म्हणून काहीतरी आठवण. अर्जुनाने आपल्या हातातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात दिली. सुभद्रा निघून गेली. भगवान कृष्ण आले आणि पुन्हा रथामध्ये बसले. आणि रथामध्ये बसलेले असताना सहज अर्जुनाचं लक्ष केलं तर भगवंताच्या बोटातली ती अंगठी दिसली. कोणाची? जी सुभद्रेला म्हणून दिली होती, स्वतःची अंगठी. ओळखली, अरे ही तर मी सुभद्रेला दिली, ही याच्याजवळ आली कशी काय? पण कसं काय विचारता येईल? काही गोष्टी खऱ्या असल्या तरी विचारता येत नाही, हा गोपनीय असतात. भगवंताने पुन्हा पुन्हा ती अंगठी त्याला दाखवावी याच्या मनामध्ये सगळ्या विचाराचं थैमान सुरू झालं. रथाच्या खाली उतरला आणि धावत धावत सुभद्रेकडे गेला. सुभद्रे, ती अंगठी दाखव. सुभद्रा म्हटली, कोणती अंगठी? ती नाही का मी तुला, तू माझ्याकडे मागून घेतली आणि मी तुला दिली, तुझ्या पोटात घातली, ती बगीच्यातली तू भेटली त्यावेळेला मी तुला अंगठी दिली नाही? सुभद्रा म्हटली, कोणता बगीचा? तुला काहीच माहित नव्हतं. कोणती 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 अंगठी? कोणता? तू नाही का आली? सुभद्रे, मजा करू नको, तुझा भाऊ येईल, लगव लवकर दाखव. तेवढ्यात भगवान कृष्ण आलं.
सुभद्रा बोलली, दादा तुझ्या भक्ताला जरा समजावून सांग, अंगठी घेतली ना ते मी कशाला घेतली अंगठी? अर्जुन तर पाहतच राहिला. भगवंताने पुढे हात केला आणि सांगितलं, अर्जुना ही आहे का? आज कळालं अर्जुनाला, कळालं अर्जुनाला. तो त्याच्यासाठी सुभद्राही होतो, त्याच्यासाठी सुभद्रा होतो. त्या भक्ताचं मनोरथ तो पूर्ण करतो. तेवढा अनन्य बनला पाहिजे, तो तेवढा अनन्य बनला पाहिजे. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, ह्या गोपिका तशा अनन्य बनलेल्या होत्या. त्या जशा म्हणत होत्या तसाच तो करत होता. त्यांनी फुलं तोडावे, त्याची वेणी तयार करावी आणि ती वेणी त्यांच्या केसाला लावावी. कोणी? जगाचा मालक आहे. काय अधिकार असेल त्या गोपींचा? काय अधिकार असेल? त्यांच्या केसामध्ये फुलं गुंफावे त्यांनी. वा, एवढं चालू असताना त्या गोपींना जरासा अभिमान झाला. जो योग्याला भेटत नाही, तपस्व्यांना भेटत नाही, आणि तो तर आमच्या मागे पुढे करतो, बस एवढंच त्याला सहन होत नाही. तिथून त्या राधीला घेतलं आणि भगवान परमात्मा त्या गोपीपासून गुप्त झाला, निघून गेला. त्या गोपी बघायला पाहिजे, बघतात इकडे तिकडे, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे. तेवढ्यामध्ये ती म्हणते, अगं राधा दिसत नाही, तिला घेऊन गेला असेल.